मित्रांबरोबर जातील धबधब्यांवरती स्वतःची घासून घ्यायला. आला एखादा अतिथी जाऊन हागू शकतो. अतिथी लागली त्याला 2 नंबर. रात्री मी पनीरची भाजी खाल्ली तर आजचं जे 2 नंबर होईल ती एकदम स्पेशल होईल. तुम्हाला कसं सुचतं हे असलं घाणेरडं बोलायचं? तुम्हाला माहितीये का, गेल्या आठवड्यात एक सोशल मीडियावरचं कपल पुण्याला येणार होतं आणि काही कारणास्तव ते कपल पुण्याला येऊ शकलं नाही. तर ते कपल उद्या म्हणजे त्यांनी प्लॅन पोस्टपोन केलेला आहे. कोण आहे कपल ते सांगा. तुम्ही जर भरपूर जणांचे व्हिडिओज बघता त्याच्यामध्ये ते फेमस आहेत आणि ते पुण्याला येणार होते. तर मी त्यांचं नाव नाही सांगणार आहे, पण तुम्ही व्हिडिओज बघत असाल त्यांचे तर मला सांगा कोण पुण्याला येणार होतं आणि कोणाचं कॅन्सल झालेलं आहे. तर ते आता येणार आहेत उद्या पुण्याला. म्हणजे आज शुक्रवार आहे, तर शुक्रवारी ते रात्री निघणार आहेत, सकाळी आमच्याकडे लँड होणार आहेत आणि मग नंतर त्या कपल सोबत आम्ही थोडंसं आमची माऊ आता 1 वर्षाची झालेली आहे आणि त्यांच्याकडे पण एक छोटं बाळ वगैरे आहे. मी तुम्हाला हिंट देतीये. तर आम्ही ठरवलंय की काही देवस्थानं वगैरे आहेत की आम्ही जशी मुलं झाली आहेत तसं आम्ही कुठं बाहेर गेलो नाही, कारण लहान मुलं आहेत कसं जाणार वगैरे. तर पावसाचं वातावरण थोडंसं चेंज झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही एकदम सेफमध्ये एकदम रिलॅक्समध्ये 2-3 ठिकाणी देवदर्शन करून येणार आहे. तर आता आमच्याकडे कोण येणार आहे तर तुम्ही सांगा आम्हाला कमेंट करून, जर तुम्हाला माहीत असेल तर. आणि जर नसेल माहीत तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेलच की आमच्याकडे कोण येणार आहे. तर काय प्लॅनिंग आहे? याच्या आधी आलेले आमचे जाऊन व्हिडिओ चेक करू शकता. सगळा सस्पेन्स घालत होता का नाही. याच्या आधी आमच्याकडे आलेले ते. तुम्हाला सवयच आहे मध्ये गू खायची. मी हा शब्द काढून टाकणार आहे. सवयच आहे पहिल्यापासून. बरं ठीक आहे. ते कपल येणार आहे. त्या कपलचं नाव सांगा. राजेशीची इच्छा आहे तुम्ही नाव सांगावं. त्या कपलचं नाव काय आहे सांगा. आता ते नाव सांगावं, नाव काय आहे ना, म्हणजे तुम्हाला पार त्याचे किती तुम्ही एक्स्ट्राच बोलता हो. रिपीट तेच तुम्हाला असं तुम्हाला ऐकू येत नाही की मी एक शब्द किती वेळा बोलतोय. तुम्हाला काय वाटतंय मी एक शब्द 2-2, 3-3 वेळेस बोलतो. मग काय हे सांगा की तुम्ही आम्हाला नक्की कुठं आता मला तर ह्यांनी कुठं पुणे फिरायला जायचंय. पुणे तर मला ह्यांनी कधी दाखवलं नाही. जसं लग्न झालंय तसं ह्या 4 भिंतीत आणून डांबलंय त्यांनी मला. कुठं नाही गेलं त्याच्या लग्नानंतर. काय नाही बोल पुढे. कुठाने नाही, माझी लायकी नव्हती म्हणा 2 लेकरं बायको सांभाळायची. कुठाने नाही म्हणलं मी. लग्नानंतर मी कुठंच फिरायला नाही गेलो असं म्हणलं मी. लग्नानंतर मी असा विचार केला की ह्यांना नाही फिरायला भेटत, मी पण नाही जाणार. तर आता कोणतरी येणार आहे त्याच्या निमित्ताने हे फिरायला घेऊन जाणार आहेत बोललेत. पण मी जे येणार आहे त्यांना सांगते ह्यांच्यावर काय भरोसा ठेवू नका. हे असेच आहेत, बोलतात आणि दगा देतात. पण आपण जाऊयात. ह्यांनी नाही नेलं कुठं तरी आपण जाऊयात. लय लांब नाही कुठं गेलं तरी आपण इथं रस्त्याला जाऊन इकडे पलीकडे इकडे तळ आहे तिथं जाऊन या मस्त डुबक्या मारून या. तर बघू तुम्ही काय आमच्यासाठी दिवे लावताय ते मला पण कळलंच. फॅमिलीला घेऊन जायचं कुठं तिच्या आईला मला समजतच नाही. कुठं घेऊन जायचं यार? पब मध्ये जायचं. पब मध्ये बारकाडी पोरं तिकडे टेबलवर नाचते ना, आपण इकडे दारू. मी आता म्हणली ना देवस्थान करायचंय, फॅमिलीला घेऊन जायचं कुठं? काय पब मध्ये घेऊन जाणार आहे फॅमिलीला? बरं ठीक आहे. एवढं पण डोक्याचा भाग आहे की नाही तुम्हाला? मला कळतच नाही. हाय मला डोक्याचा भाग असता तुझ्यावर. आणि परत तुम्ही बोलता की ह्यांना असं का बोलता? फॅमिली सांगा ह्यांना जरा, फॅमिलीला कुठं फिरायला घेऊन जायचं? लोक देवदर्शन वगैरे करतात, गार्डनला वगैरे लहान मुलं खेळायला घेऊन जातात. ह्यांना माहित नाही का ही गोष्ट? फॅमिलीला कुठे घेऊन जायचं? मित्रांबरोबर जातील धबधब्यांवरती स्वतःची घासून घ्यायला, किल्ल्यावर कधीच नाही गेलो. तुम्ही नाही गेले पण सांगते. आणि ह्यांची फॅमिलीला न्यायचं म्हणलं की ह्यांची थोबाड वाकडे होतात. फॅमिली सर्वस्व असतं. पहिले फॅमिलीकडे लक्ष दिलं पाहिजे तर फॅमिली किंमत करणार ना. मित्रांनी बोललं तू कधी सुद्धा नाही गेलो. त्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला ना, हे कुठले तामिनी घाटामध्ये गेलते मित्रांना घेऊन आणि म्हणे मी कधी सुद्धा नाही गेलो. तामिनी घाट कुठे गेलो? मूर्ख खबीर काका काय तू
कुठल्या तामिनी घाट कुठे गेलो? दिवे घाटामध्ये गेलते ना. दिवे घाट बाई, हा मग दिवे कुठे तरी गेलते ना फ्रेंड सर्कल मध्ये. मी कधी सुद्धा जात नाही. काय प्रकार आहे हा? मित्रांनो, कपल येणार आहे, कपलचं नाव सांगा. विषय क्लोज. ठेवतो मी फोन.